Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दिल्ली येथे झालेल्या वोट चोरी विरोधी आंदोलन रॅलीनंतर परतलेल्या उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार मंगळवारी हिवाळी अधिवेशनासाठी बेळगाव विमानतळावर दाखल होताच काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांनी उत्स्फूर्त स्वागत करत पुढील मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार जिंदाबाद तसेच डी.के. अशा जोरदार घोषणा दिल्या. राज्यात सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. समर्थकांच्या घोषणांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी विमानतळ परिसरात उपस्थितांकडे हात हलवत अभिवादन केले. या स्वागतामुळे कर्नाटकामधील नेतृत्व बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये गेल्या 18 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना सध्या केवळ 10,000 रुपये वेतन दिलं जात असून ते अत्यंत अपुरे असल्याचा आरोप कर्नाटक राज्य दिव्यांग संघटनेने केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना किमान 20,000 रुपये वेतन देण्यात यावे अशी जोरदार मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी गुरुवारी बेळगाव येथील सुवर्ण विधान समोर कर्नाटक राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सांगितले की यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली असून या संदर्भात चर्चाही झाली आहे, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. दिव्यांग नागरिकांवर सातत्याने अन्याय होत असून त्यांच्या सेवांचा योग्य विचार न करता त्यांच्याकडून दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी स्थायित्व, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक वेतन धोरण तातडीने लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. कर्नाटक राज्यातील लोहार समाजाने आज मंगळवार दिनांक 16 रोजी सुवर्णसौध येथे भव्य आंदोलन आयोजित केले. या आंदोलनाद्वारे समाजाने आपली विविध प्रलंबित मागण्या सरकारकडे मांडल्या. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये लोहार समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करणे, समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे, घरकुल योजना लागू करणे तसेच समाजासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यांचा समावेश होता. सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारला तातडीने मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले. SBI लाईफ घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटी. SBI सोबत बिझनेस करून कमाई करण्याची सुवर्ण संधी. जर तुमच्यात लिडरशिप क्वालिटी आहे, लोकांची टीम करून काम करण्याचं टॅलेंट आहे, अनेक MLM मध्ये प्रयत्न करूनही यश मिळालेलं नाही, तर आता तुमच्या सर्व प्रॉब्लेमचा दी एंड. SBI लाईफ इन्शुरन्स घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, जिथे तुम्ही होऊ शकता SBI लाईफचे अधिकृत पार्टनर. बेळगाव, रायबाग, गोकाक, चिकोडी आणि आथणीकरिता संधी उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 9731151711. राज्यातील हजारो सरकारी शाळा बंद किंवा विलिनीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन कर्नाटक राज्य समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच KPS मॅग्नेट योजना रद्द करून शाळा विलिनीकरणाचा आदेश तातडीने मागे घ्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन बेळगाव शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
केपीएस मॅग्नेट योजना लागू झाल्यास ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊन ते शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने शाळा बंद करण्याऐवजी शिक्षणाचा हक्क जपत सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा अशी मागणी यावेळी एडसोच्या वतीने करण्यात आली. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस किवडसण्णवर यांच्या विरोधात 20 सप्टेंबर 2025 रोजी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात अॅडव्होकेट किवडसण्णवर यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात धाव घेत न्याय मागितला होता. या प्रकरणी वादी व प्रतिवादी पक्षांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अॅडव्होकेट किवडसण्णवर यांच्यावरील अविश्वास ठराव रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे अॅडव्होकेट एस किवडसण्णवर हेच पुढेही बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. दरम्यान बेळगाव न्यायालय परिसरात 3 बोगस वकील प्रॅक्टिस करीत असल्याचा आरोप काही वकिलांनी केला आहे. या संदर्भात 26 नोव्हेंबर 2024 रोजी बार असोसिएशनकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवार दिनांक 16 रोजी बेळगावातील चर्चला भेट दिली. यावेळी बिशप डेरिक फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा यथोचित सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केक कापून ख्रिसमस सणाच्या ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला आर्च बिशप डेरिक फर्नांडिस, मंत्री के.जे. जॉर्ज, भैरती सुरेश, विधानसभेतील सत्ताधारी पक्षाचे मुख्य सचेतक अशोक पट्टन, विधान परिषदेचे सदस्य आयव्हन डिसोजा यांच्यासह अनेक मान्यवर व ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते. कर्नाटक राज्य विकासाच्या मार्गावर असले तरी अद्यापही काही शहरांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचं चित्र आहे. उत्तर कर्नाटकातील शिर्शी शहरामध्ये आजतागायत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी गोव्याच्या पणजीसारख्या ठिकाणी जावे लागते. या पार्श्वभूमीवर शिर्शी शहरातील नागरिकांनी बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले. शिर्शीमध्ये तातडीने आधुनिक आणि सुसज्ज मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावे अशी ठाम मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली. आंदोलनात सहभागी नागरिकांनी सांगितले की अपघात, हृदयरोग, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवर स्थानिक पातळीवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे वेळेवर उपचार मिळावेत आणि जीव वाचावा यासाठी इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शिर्शी सारख्या शहरांकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित आरोग्य सेवांचा विस्तार करावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. बागलकोट जिल्ह्यातील तेरदाळ तालुक्यातील महालिंगपूर शहराचा झपाट्याने होणारा विकास आणि वाढता लोकवस्तीचा वेग लक्षात घेता या शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा अशी जोरदार मागणी महालिंगपूर विकास वेदिकेच्या वतीने करण्यात आली आहे. बेळगावात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेदिकेच्या शिष्टमंडळाने आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी सांगितले की महालिंगपूर हे बागलकोट जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आर्थिक व व्यापारी केंद्र असून येथे सर्व मूलभूत सुविधा, प्रशासकीय सोयी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. महालिंगपूरला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास आजूबाजूच्या गावांचा देखील समतोल विकास होईल आणि नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी दूर जावे लागणार नाही अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील टप्प्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. धर्म, शौर्य आणि संस्कृतीचे प्रतीक असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा बेळगावातील कंगराळी बीके या गावात सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कर्नाटकचे माजी मंत्री सी.टी. रवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यास परिसरातील विविध मान्यवर, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात बोलताना सी.टी. रवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या त्यागामुळेच हिंदू समाजाचे अस्तित्व टिकून असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी हिंदू समाजाने भाषा व प्रांतभेद विसरून एकसंघ राहण्याचे आवाहन केले.
बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असा संदेश देत त्यांनी उपस्थितांमध्ये एकतेचा निर्धार निर्माण केला. या कार्यक्रमात भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके तसेच श्री शिवप्रतिष्ठानचे हिरामणी मुचंडी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सोहळ्यास ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांसह भाजप नेते प्रदीप पाटील, यल्लोजी पाटील, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे गावात राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक ऐक्याचे नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बेळगाव महानगरपालिका हद्दीतील 253 सफाई कर्मचाऱ्यांना निवासी घरांची मालकी देण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. आजतागायत मालकी हक्काची प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. तसेच कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा रद्द करून त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे या मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सफाई कर्मचारी कावलू समिती बेळगावच्या वतीने सुवर्ण गार्डन येथे आंदोलन करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा निवारा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र महानगरपालिकेतील काही अधिकारी या प्रक्रियेत अडथळे निर्माण करत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट एफडी मध्ये नक्की करा, कारण एफडी आहे तर स्टडी आहे. लोकमान्य एफडी सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य एफडी आहे तर स्टडी आहे. कर्नाटकातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आणखी एका महत्त्वाच्या जिल्ह्याच्या विभाजनावर चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण कर्नाटकातील मोठा जिल्हा असलेला तुमकुर जिल्हा विभागण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. बेळगावप्रमाणेच तुमकुर जिल्ह्याचेही प्रशासकीय सोयीसाठी विभाजन करून स्वतंत्र जिल्हा तयार करण्याचा प्रस्ताव चर्चेत आलाय. राज्यात अनेक वर्षांपासून विविध मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. यामुळे स्थानिक प्रशासन अधिक सक्षम, जलद आणि लोकाभिमुख होईल असा युक्तिवाद समर्थकांकडून अधिवेशनात मांडला जात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा लवकरच विभाजन होण्याच्या मार्गावर आला असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील धनगर समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा आणि समाजाच्या विकासासाठी ठोस योजना आखाव्यात या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. निवेदनात धनगर समाजाला बिदर, गुलबर्गा व यादगिरी जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण लागू असताना राज्यातील इतर भागातील समाज या लाभापासून वंचित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा विषय चर्चेला घ्यावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय कुरबर विकास निगमची स्थापना करून आगामी अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जगद्गुरू श्री रेवण सिद्धेश्वर पंचपीठ स्थापन करून त्यासाठी 5 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे. तसेच धनगर समाजातील स्वामीजी व पुजाऱ्यांना दरमहा 15,000 रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. क्रांतीवीर संगोळी रायांना व रेवण सिद्धेश्वर जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी आणि आलेमारी कारागिरांच्या मुलांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर कनक वसतिगृहे सुरू करावीत असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या मागण्यांची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. मुलांवर कोणताही दबाव न टाकता त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचबरोबर पालकांची स्वप्ने पूर्ण करणे हे देखील मुलांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथील सभागृहात महिला व बालविकास तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागांतर्गत कर्नाटक बालविकास अकादमीच्या विविध पुरस्कारांचे वितरण करताना त्या बोलत होत्या. प्रत्येक क्षण मुलांसाठी महत्त्वाचा असून वेळेचा योग्य वापर करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मृत झालेल्या युवकाला रुग्णालयात दाखल करून उपचार देण्याचा आग्रह धरत काही जणांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करून
रुग्णालयातील फर्निचरची तोडफोड केल्याची घटना रविवारी उशिरा रात्री अथणी शहरातील गुंजी गावी रुग्णालयात घडली. या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एकाला अटक करून चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत अथणी येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी सोमवारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. कागवाड तालुक्यातील ऐनापूर हे अनेक गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णतः जीर्ण अवस्थेत आहे. रुग्णालयाच्या सभोवतालची जागा खासगी व्यक्तींनी अतिक्रमित केली आहे. पूर्वी डॉक्टर नसल्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास कारची यांच्या नियुक्तीनंतर रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र आरोग्य केंद्राची इमारत पूर्णतः जीर्ण झाली असून पावसाळ्यात गळती होत असल्याने मोठी गैरसोय निर्माण होत आहे. याचा परिणाम प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर होत असून संख्या घटली आहे. ऐनापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे उन्नतीकरण करून 25 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटप्रभा धरण परिसरात शिकारीच्या उद्देशाने आलेल्या टोळीविरोधात चंदगड वन विभागाने धाडसी कारवाई करत मोठ्या प्रमाणात शिकारी साहित्य जप्त करून 11 जणांच्या टोळीतील 3 ताब्यात घेतले आहे. साळींदर शिकार प्रकरणानंतर लगेचच करण्यात आलेल्या या दुसऱ्या कारवाईमुळे संपूर्ण चंदगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री गस्तीदरम्यान संशयास्पदरित्या आढळलेल्या 2 कारपैकी एक कार पळून गेली तर दुसऱ्या कारमधून बंदूक व इतर साहित्य सापडले. वन विभागाने सडेगुडवळे परिसरात कारवाई करत बंदुकीची रिकामी केस, जिवंत काडतुसे, सर्चलाईट, धारदार हत्यारे व अन्य साहित्य असा सुमारे 5,21,115 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी लखन हेगडे, अनवर पटेल, इर्शाद नदाफ यांच्यासह एकूण 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. संशयित तुकाराम अमरुसकर, रिया जमादार व अमीन मुजावर यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही.एस. अगरवाल यांनी आरोपींना 19 डिसेंबर 2025 पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. निपाणी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकातील चबुतरा अवजड वाहनाच्या धडकेमध्ये ढासळला होता. यानंतर चबुतरा दुरुस्ती तात्काळ करून देणार असल्याचे संबंधित वाहन मालकाने सांगितले. मात्र महिना उलटला तरी अद्याप चबुतरा दुरुस्ती झाली नसल्याने शिवप्रेमीतून नाराजी व्यक्त केली जात आहे. बस स्थानकानजीक असलेला धर्मवीर संभाजीराजे चौक हा निपाणी शहरातील मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. येथे चबुतरा निर्मिती 15 वर्षांपूर्वी करण्यात आली. यामुळे चौकाची शोभा वाढली. मात्र गेल्या महिन्यात 15 नोव्हेंबर रोजी पहाटे सिमेंट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने पादचाऱ्याला वाचवताना चबुतऱ्यास धडक दिली. यामुळे चबुतरा ढासळला. शिवप्रेमींचा संताप होणार याची त्वरित जाणीव झाल्याने संबंधित वाहन मालकाने तात्काळ हा चबुतरा दुरुस्त करून देण्याची तयारी दाखवली. मात्र आजतागायत हा चबुतरा दुरुस्त झालेला नाही. शहरात कोणत्याही दिशेने प्रवेश करताना या चौकातून जावं लागतं. अशावेळी हा ढासळलेला चबुतरा शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा ठरत आहे. त्यामुळे तात्काळ या चबुतऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.